तुम्ही घेतला आपण या आंदोलनासाठी काय काय उपोषण करणार आहे ते सुद्धा आपण सांगू. आज आमच्या उर्शेमध्ये जी घटना घडलेली आहे ही घटना आज मावळ तालुक्यात कितीदा घडलेली आहे त्याचं गांभीर्य आज नाहीये. 15 दिवस झाले समजा ही बाई परप्रांती आहे पण आमची गावची आहे, तिची मुलगी ही आमच्या गावची मुलगी आहे. आज जर पण तुमच्या तळेगाव किंवा तुमच्या वडगाव जिथं उर्शाला यायला फक्त 10 मिनिटं लागतात. आज कुठलाही प्रतिनिधी कुठलाही लोकप्रतिनिधी आज उर्शापर्यंत पोहोचलेला नाही किंवा या घटनेची माहिती घेतलेली नाही. आज तुम्हाला ह्या घटनेची काही गांभीर्य नाहीये. लेडीज साईडला जावा. सारखं कुठे मी प्रकार आहे त्यांना थोडं तिकडे सरकायला लावा. आम्ही इकडे कुठे सरकू बघा त्यांचं म्हणणं कुठे सरकणार जागाच नाहीये. की जनतेने तुमच्या दारापर्यंत यायचं हा फक्त एकदा आम्हाला महिलांना सांगून द्या. मग महिला तिथून पुढे ह्या इलेक्शनवरती नाही मदत केलेली आम्ही काय करायचं. तुम्ही 2 तास झाले आम्ही उन्हात येतो थांबतोय आम्हाला प्रतिनिधी आमच्यापर्यंत खाली बसा जर खाली बसा पण काहीतरी असं तो बाकीच्या महिला खाली कायद्याच्या दृष्टीने 4 शिक्षक पुढच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी जाणार आहे. परंतु आपली जी मागणी आहे ती राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे पुढच्या 8 दिवसाच्या आत आपल्या ताईंच्या बरोबर आपलं एक शिष्टमंडळ जाऊन त्या ठिकाणी या संदर्भातली कारवाई करताना हा फास्ट ट्रॅकवर कोर्टामध्ये हा विषय चालवला पाहिजे अशा पद्धतीची मागणी त्या ठिकाणी आपण सगळे मिळून करू. शेवटी न्यायालयीन लढाईमध्ये आत्ताच्या नियमानुसार फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्या ठिकाणी लगेच केस स्टँड होईल आणि त्या ठिकाणी या आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारच्या पातळीवरून जी काही मदत लागेल सरकारच्या पद्धतीने मदत करण्यासाठी आपण सगळे मिळून एकत्र प्रयत्न करू. दुर्दैवाने पुढच्या काळात अशा स्वरूपाच्या घटना घडू नये म्हणून ज्या सूचना आता करण्यात आलेल्या आहेत पोलीस खात्याला या ठिकाणी सूचना आहे की ज्या ज्या ठिकाणी शाळा आहेत शाळा भरण्याच्या वेळेस शाळा सुटण्याच्या वेळेस त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने वागणारी मुलं त्या ठिकाणी आली तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. जे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात MD ड्रगचा वापर करून या ठिकाणी अशा पद्धतीचं व्यसन करून जे नराधम वागतात ते 100% आपल्या तालुक्यामध्ये MD ड्रग्ज त्या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी संपला पाहिजे. जे त्या ठिकाणी या ड्रग्जचा आणि MDचा मोठ्या प्रमाणात विक्री करतात त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. आणि मावळ तालुक्याच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून एक सर्क्युलर काढलं जाईल जे पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी काढतात त्यांच्या माध्यमातून किमान 15 दिवसातून त्या ठिकाणी पालक आणि मुलं यांचं काउन्सिलिंग प्रत्येक शाळेमध्ये करण्यासाठीची योजना सामाजिक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन केली जाईल.
हा विषय आता फक्त उर्च्या पुरता नाहीये, तर हा मावळ तालुक्याच्या आपल्या सर्वांच्या अस्मितेचा विषय आहे. आणि त्याच्यासाठी गणेश भाऊ खांडगे, गणेश भाऊ वेगळे, आम्ही सगळी मंडळी आपल्या बरोबर खांद्याला खांदा लावून, साहेबराव कारके बी तिथे बसलेले आहेत, आपण सगळेजण सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते आहोत. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला याच्यात काम करायचंय त्या ठिकाणी आपण सगळे जाऊ, या ठिकाणी आपल्या या मुलीला न्याय देऊ, त्यांच्या कुटुंबाला न्याय देऊ, अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडतो. धन्यवाद. अजून एक मागणी आहे. ज्यावेळेस या आपल्या मावळ तालुक्यामध्ये जेवढ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये